नमस्कार. आज आयडीटी एज्युकेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या पॉडकास्ट इव्हेंटमध्ये आज आपण आलो आहेत आयडीटी धुळे या माध्यमातून धुळे जिल्ह्यामध्ये. आणि आज आपल्या इंटिरियर डिझायनिंग शाखेतल्या तसेच फर्निचर डिझायनिंग इंडस्ट्री व इंडस्ट्री एक्सपर्ट या कॅटेगरीमधून आपल्याकडे आज आलेले आहेत मिस्टर संग्राम लिमये सर, जे आज सिद्धी इंडस्ट्रीचे संचालक आहेत, डायरेक्टर आहेत, ज्या माध्यमातून ते फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग तसेच इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं असं नावलौकिक त्यांनी मिळवलेलं आहे. आणि आज आपल्या सोबत ते या पॉडकास्टच्या माध्यमातून खूप सारं नॉलेज आपल्या विद्यार्थ्यांना आणि या पॉडकास्ट बघणाऱ्या सर्व मान्यवरांना ते देणार आहेत. तर नक्कीच बिहाफ ऑफ आयडीटी एज्युकेशन प्रथमतः तर खूप खूप आभार सर की तुम्ही आमच्या पॉडकास्ट इव्हेंटसाठी आलात. सर, आज आपल्याला खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या नॉलेजसाठी व फॅशन डिझाईन विद्यार्थ्यांच्या नॉलेजसाठी व इंटेरियर डिझायनिंग इंडस्ट्रीसाठी व फर्निचर डिझायनिंग इंडस्ट्रीसाठी आपल्याला गाईड करायचं आहे. तर माझा प्रश्न असा आहे, विद्यार्थी ज्यावेळेस इंटेरियर डिझायनिंग करतो तर फर्निचर इंडस्ट्रीमध्ये त्याला कितपत स्कोप आहे? ऍक्च्युली असं बघाल तर ही इंडस्ट्री खूप इव्हॉल्व्ह होणारी आणि ग्रोथ असणारी इंडस्ट्री आहे. बरोबर. भारतामध्ये ज्या पद्धतीने फर्निचर ऑन साईट होतं, जगात आता त्या पद्धतीने फर्निचर होत नाही. मॉड्युलर फर्निचर फॅक्टरीमध्ये बनतं, कस्टमाइज फर्निचर असतं आणि ते साईटवर डायरेक्ट इन्स्टॉल होतं. इव्हन आपण टप्प्याटप्प्याने बोलू, आपण आधी इंटिरियरची इंडस्ट्री बघू. तर इंटिरियरच्या इंडस्ट्रीला पण खूप स्कोप आहे. पूर्वी लोक घर बांधणे म्हणजे भिंती फक्त असल्या की त्याला घर समजायचे. आता जोपर्यंत फर्निशिंग आणि सॉफ्ट फर्निशिंग होत नाही तर त्याला पूर्ण घराचं स्वरूप येत नाही. त्यामुळे इंटिरियर डिझायनिंग ही खूप ग्रोईंग इंडस्ट्री आहे. आणि अर्बनायझेशन ज्या पद्धतीने वाढतंय, येणाऱ्या काही वर्षांमध्ये 70% पॉप्युलेशन ही अर्बनाइज्ड एरियात असेल आणि जगातली सगळ्यात मोठी पॉप्युलेशन भारतात आहे, त्यातली 70% पॉप्युलेशन शहरांमध्ये असेल आणि त्यांना ज्या पद्धतीची घरं, ऑफिस, मॉल लागतील, त्याच्यामध्ये इंटिरियर हा मोठा रोल प्ले करेल. येस सर. सो ही इंडस्ट्री खूप ग्रो करणारी इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी आहे. ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन आणि इंटिरियर ही इंडस्ट्री येणाऱ्या काळामध्ये खूप बूम करेल. सर, भारतातली सगळ्यात मोठी समस्या आहे पॉप्युलेशन. आणि जशी जशी पॉप्युलेशन वाढते तसा तसा स्क्वेअर एरिया ऑफ हाऊस, कार्पेट एरिया हा आता कमी होत चाललाय. म्हणजे आधी 1 BHK आपल्याला 700-800 स्क्वेअर फीट भेटत होता, आता 500 स्क्वेअर फीट 550 स्क्वेअर फीट मध्ये आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं. मग अशा वेळेस फर्निचर इंडस्ट्रीच्या प्रायोरिटीज कशा बदलतात? दोन्ही गोष्टी आहेत. तुम्ही म्हणतात त्याला मी थोडंसं कॉन्ट्राडिक्ट करेल. तुम्ही जर रिसेंट ट्रेंड बघाल तर मोठी घरं जास्त विकली जात आहेत. बरोबर. नो डाऊट पॉप्युलेशन वाढल्यामुळे लँड कमी होते, पण लोकांची ऍस्पिरेशन्स, तुम्ही 1 BHKचा प्रोजेक्ट कराल तर सेल नाही होत. 2 BHK, 3 BHK, 5 BHK, 6 BHK पर्यंतचे प्रोजेक्ट सेल होत आहेत. हा एवढं आहे, कदाचित रूम साईज छोटी असेल, कॉम्पॅक्ट जागेमध्ये जास्त गोष्टी बसवाव्या लागतील. सो ती पण भाग आहे, पण लक्झरी आणि मोठ्या घरांची डिमांड छोट्या घरांपेक्षा सरप्राइझिंगली वाढते. येस. आणि विशेषतः कोविड नंतर लोकांना ते 2 वर्ष बंद राहिल्यामुळे आता छोट्या जागेत न राहता थोडी मोठी घरं असावी आणि घरातच थोडीशी एखादी ऑफिससाठी मुलांना खेळायला जागा असावी. आणि ह्या कलाकडे आता लोकांचा दृष्टिकोन असल्यामुळे जे प्रोजेक्ट डिझाईन होत आहेत, आमच्याकडे येणारे प्रोजेक्ट किंवा ओव्हरऑल तुम्ही बघाल तर मोठ्या प्रोजेक्टचा स्केल हल्ली वाढत चाललेला आहे. सस्टेनेबल इंटेरियर, स्लायडिंग फोल्डिंग फर्निचर्स आता हा ट्रेंडिंग मधला मुद्दा आहे, टॉपिक आहे. बरोबर. याला ज्यावेळेस आपल्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून मार्केटमध्ये पाठवलं जातं तर कशा पद्धतीचं लोकांचा याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे? 2 गोष्टी आहे. आपण जेव्हा सस्टेनेबल म्हणतो तर ते इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल IGBC सर्टिफाईड तुम्ही प्रॉडक्ट आणि गोष्टी वापरल्या पाहिजे. या डिझाईन करताना पण असतात आणि मटेरियल सिलेक्शनमध्ये पण असतात. सो काही ज्या इंडस्ट्रीमधल्या आता कंपन्या आहेत, काही मोठे कॉर्पोरेट हाऊस आहेत, ते लोक सस्टेनेबल इंटिरियर्सला खूप प्रमोट करत आहेत. सो सस्टेनेबल इंटिरियर हा एक पार्ट आणि स्लायडिंग फोल्डिंग हा एक पार्ट. सो स्पेस कमी आहे असलेल्या जागेत त्याचाच उपयोग लोकांना कधी लिव्हिंग रूम म्हणून करायचा आहे, कधी स्टडी रूम म्हणून करायचा आहे. त्यामुळे कन्व्हर्टेबल फर्निचर्स, की एक सेंटर टेबल आहे त्यालाच उघडून तुम्ही स्टडी टेबल किंवा डायनिंग टेबल करतात, तर याचा नक्कीच डिमांड वाढते आहे. युटिलिटी वाढते. त्याच गोष्टीचा 2दा-3दा लोकांना वापर वेगवेगळ्या कामासाठी करता येतो आणि काम झाल्यावरती ते फोल्ड करून स्पेस मोकळी करून त्या स्पेसचा दुसऱ्या गोष्टीसाठी यूज करता येतो. सो नक्की सस्टेनेबल फर्निचरला पण डिमांड आहे आणि फोल्डिंग फर्निचरला पण भरपूर स्कोप आहे. सर, ॲज अ फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री एक्सपर्ट म्हणून माझा हा वैयक्तिक प्रश्न आहे. जसं आज इंडियामध्ये चायनाहून खूप सारं फर्निचर हे इम्पोर्ट केलं जातं, मग भारत कधी त्याच्या देशात बनलेलं फर्निचर
हे एक्सपोर्ट करेल किंवा जागतिक दर्जाला त्याला मान्यता मिळेल किंवा घेतलं जाईल, आजही बरेचसे लोक हे चायनीज फर्निचरवर डिपेंड आहेत. मग ही कॉन्ट्रावर्सी का? दोन गोष्टी आहेत. व्हॉल्यूम असल्यामुळे, स्केल असल्यामुळे अफोर्डेबिलिटी हा एक विषय चायनामध्ये आहे. चायनाचे लेबर लॉ वेगळे आहेत आणि चायना ज्या स्केलला प्रोडक्शन करते त्याच्यामुळे कॉस्ट कॉम्पिटिटिव्हनेस त्यांचा नक्कीच जास्त आहे. पण असं नाहीये, अगदी धुळ्यातून तुम्ही बघाल तर आम्ही इथे बनवलेलं फर्निचर आम्ही जपानला पाठवलंय, विशेषतः देवघर आम्ही इथून अमेरिकेत पाठवली आहेत, जपानला पाठवलेली आहेत. शिपमेंटच्या कॉस्टमुळे इतर फर्निचर फारसं आम्ही अजून पाठवत नाही, पण फॉरेनमध्ये आमच्या इथे बनलेली देवघरं नक्कीच जातात. इव्हन उलटा प्रवास आहे. इथून आमचा एक क्लायंट आता गोरेगावमध्ये मुंबईत आहे, जो राहतो दुबईला आणि त्याच्या गोरेगावच्या फ्लॅटचं इंटिरियर डुप्लेक्स आहे, तो 43 आणि 44 मजला जोडलेला फ्लॅट आहे. त्याचं इंटिरियर आम्ही धुळ्यातल्या फॅक्टरीतनं करतोय. सो तो प्रवास आता सुरू झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण पण ग्लोबल स्टँडर्डला जाऊ. एक झेड नावाची कन्सेप्ट गव्हर्नमेंटने इम्प्लिमेंट केली, झिरो इफेक्ट झिरो डिफेक्ट. झेड जसं ISO होतं की आपलं जे काही प्रोडक्शन होईल ही फक्त फर्निचर इंडस्ट्रीसाठी नाही, झेड ही कन्सेप्ट ओव्हरऑल मॅन्युफॅक्चरिंगसाठी गव्हर्नमेंटने आणली आणि मग त्या झेड मध्ये सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम असे सर्टिफिकेशन केले. सो प्लॅटिनम सर्टिफिकेशन ज्यांच्या इंडस्ट्रीला आहे त्या लोकांना गव्हर्नमेंटनी वेगळे इन्सेंटिव्ह, मग ते व्याजाच्या स्वरूपात असतील किंवा एक्सपोर्टच्या स्वरूपात असतील केलेले आहेत. तर आमची फॅक्टरी जी आहे सिद्धी इंडस्ट्रीज, आम्ही झेड गोल्ड सर्टिफाईड आहोत, सॉरी प्लॅटिनम सर्टिफाईड आहोत. त्यामुळे नक्कीच फिनिशिंग वाढतं, प्रॉडक्टची क्वालिटी वाढते, कस्टमरच्या कंप्लेंट कमी होतात आणि या सगळ्याचं कारण तुम्ही ग्लोबल स्टँडर्डला मॅच करू शकतात. सो त्या दृष्टीने प्रवास सुरू झालेला आहे, पण हा खूप लांबचा प्रवास आहे, एका दिवसात हा साध्य नाही होणार. पण ओव्हरऑल इंडस्ट्री आता स्वतःला तयार करते आहे की आपण ग्लोबल मार्केटला कम्पीट करतोय आणि हा शिफ्ट हळूहळू येत्या 3 ते 5 वर्षात तुम्ही बघाल की चायनीज प्रॉडक्टला भरपूरशा गोष्टी रिप्लेस करतील. अँटी डम्पिंग ड्युटी पण आलेली आहे, त्यामुळे चायनाची कॉस्ट पण आता बदलत जाणार आहे. चायनात मॅनपॉवरची पण कॉस्ट वाढते, त्याच्यामुळे पण हा कॉस्ट गेम आहे. एकदा ती प्राइसिंग इंडियाच्या पेक्षा 10-20% जास्त असली तरी लोक घ्यायला लागतील. आज तो फरक जास्त आहे म्हणून लोक घेतात. तुम्ही जर बघाल तर मलेशियन किंवा इतर फर्निचर तितकं भारतात इम्पोर्ट होत नाही किंवा इव्हन इटालियन, कारण त्याची कॉस्ट खूप जास्त आहे. इंडियन क्लायंट हा कॉस्ट सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे चायना थोडंसं आपल्याला टक्कर देते, पण येत्या 3 ते 5 वर्षात हे चित्र नक्कीच बदलेल. सर, IDT एज्युकेशन्सने पॉडकास्टच्या माध्यमातून जो अवेअरनेस प्रोग्राम सुरू केला याच्याबद्दल काय सांगा? नाही, हा खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे, खूप चांगला प्रोग्राम आहे. इंडस्ट्री कुठे जाते, इंडस्ट्रीत काय बदल होत आहेत या बाबतीत विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना सुद्धा अवेअरनेस असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला लोक कोर्सला येताना त्यांना नक्की माहित नसतं याच्यात ऑपॉर्च्युनिटी काय असतील, लिमिटेशन्स काय असतील, किंवा काही वेळेला तो आवाकाच त्यांना माहित नसतो. सो अशा प्रोग्राम्सच्या माध्यमातून त्यांना थोडंसं कळेल की ही नक्की इंडस्ट्री काय, ही इंडस्ट्री कुठे जाते, येणाऱ्या काळात याच्यात ऑपॉर्च्युनिटी काय हे त्यांना कळेल आणि त्यांना त्यांचं करिअर निवडताना इथे जायचं की नाही हे ठरवतं. येस सर. सो हा खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे. थँक्यू सो मच सर. सर, आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या सर्व व्ह्युअरसाठी आजची गोल्डन लाईन तुम्ही काय सांगाल? आजची गोल्डन लाईन एवढीच असेल, येणारा काळ हा भारताचा काळ आहे, कारण भारत जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या आहे आणि जेव्हा आपण रोटी, कपडा, मकान म्हणतो त्याच्यामध्ये या बेसिक 3 मूलभूत गरजा आहे, ज्याच्यातली आपली इंडस्ट्री असते. तर इथे ग्रोथ हा ट्रिमेंडस आहे. घरं लागणार आहेत, ऑफिसेस लागणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट काहीही बनलं तर तिथे इंटिरियर हा अविभाज्य भाग असणार आहे. त्यामुळे ही खूप ग्रो करणारी इंडस्ट्री आहे. हा हे नक्की की याच्यात पेशन्स लागतो. तुम्ही स्वतःला सिद्ध करावं लागतं, ट्रेनिंग घ्यावं लागतं एक लेवल पर्यंत येऊन. IT इंडस्ट्रीला जसं ग्रॅमर आहे की दुसऱ्या पासआउट झाल्यावर पॅकेज, तसं इथे नाहीये. थोडासा स्ट्रगल आहे, पण वेटिंग करून शिकायची मानसिकता असेल तर या इंडस्ट्रीला खूप स्कोप आहे. बिहाफ ऑफ IDT एज्युकेशन फॅमिली मी सरांचे खूप आभार व्यक्त करतो की इतकं ट्रिमेंडस आणि खूप युनिक असं नॉलेज आपल्या विद्यार्थ्यांना आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून सर्वांना दिलं. तर सर, बिहाफ ऑफ IDT एज्युकेशन फॅमिली खूप खूप धन्यवाद. खूप खूप थँक्यू सो मच.